नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या 3 पवित्र झाडाची पूजा केल्याने धनप्राप्ती, उत्तम आरोग्य, इच्छापूर्ती तसेच अनेक दोष नष्ट होतात अशी सुद्धा मान्यता आहे। तर ही 3 झाडं कोणती आहेत? तर सगळ्यात पहिले म्हणजे बेलाचं झाड, जे शिवकृपेचं प्रतीक मानलं जातं आणि महादेवांना जे आहे बेलाचं झाड अत्यंत प्रिय आहे। असे सुद्धा म्हणतात की महादेव आणि माता लक्ष्मीचा निवास बेलाच्या झाडामध्ये राहत असतो, त्यामुळे बेलाची झाडाची आपण पूजा केली पाहिजे। तर पूजा करत असताना आपण जल अर्पण करायचं आहे आणि बेलाच्या झाडाखाली बसून जे आहे आपल्याला ओम नमः शिवाय असा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे। दुसरे जे झाड आहे ते म्हणजे तुळस। लक्ष्मी विष्णूची कृपा यामध्ये राहत असते। श्रावण महिन्यामध्ये आवर्जून ही तुळशी मातेची पूजा केली जाते। सकाळी आपण तुळशीला पाणी अर्पण करावे आणि नंतर तुपाचा दिवा लावावा आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणावा किंवा ओम तुलसीये नमः असा सुद्धा जप करावा। तुम्ही 108 वेळेस करू शकता किंवा मग तुम्हाला जसा जमेल तसा सुद्धा करू शकता। तसेच तिसरं झाड म्हणजे श्रावण महिन्यात या झाडाची आवर्जून पूजा करावी, ती म्हणजे शमीचं झाड। या झाडाला अत्यंत शुभ मानले जाते। या झाडाची पूजा कशी करायची आहे? तर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर काळे तीळ अर्पण करायचे आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि ओम शनी शनिचार्यै नमः असा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे। तुम्ही हाही मंत्र 108 वेळेस करू शकता किंवा तुम्हाला जसा जमेल तसा करू शकता। याने काय होते तर शनीचे दोष कमी होत असतात आणि आपले सर्व ग्रह चांगले होतात। त्यामुळे या झाडाची नक्की पूजा करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।